नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण सिल्क थ्रेडचंच काम बघणार आहे। तर सिल्क थ्रेडचे बरेचसे टाके असतात, ते कुठे यूज करायचे, काय करायचे हे तर आपण पुढे बघतीलच, पण सिल्कचे वेगवेगळे टाके पण काय आहेत ते पण तुम्हाला जसं आपण पुढे जाणार आहे तसं तुम्हाला ते समजेल। आणि मी लवकरच गिव अवे पण करणार आहे, तर तुम्ही प्लीज जेवढे सपोर्ट करतील तेवढं सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही समजलं नसेल तर कमेंट करा। आणि मला अजून एक विचारायचं होतं की आतापर्यंतचे मी जशी सुरुवात केलेली आहे बेसिक पासूनची, जे आपण 4-5 आता मागचे व्हिडिओ जे झालेले आहेत, तर ते व्हिडिओ बरोबर येतात का आणि ते तुम्हाला समजतात का, तर हे पण तुम्ही मला सांगा। म्हणजे समजत नसतील तर मला तुम्हाला अजून ते क्लिअर करून दाखवायला येतील, तर त्याच्यासाठी तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की आतापर्यंतचे जे व्हिडिओ आपण बेसिक टू ॲडव्हान्स साठी तयार केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जे पण असतील तर ते डाऊट काय तुमचे आहेत की तुम्हाला ते समजतात का किंवा ते तुम्हाला दिसत नाहीत का, तर ते पण मला सांगा, म्हणजे मला पुढचे व्हिडिओ तुम्हाला अजून क्लिअर देता येतील। वेळ वाया न घालवता चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे झिगझॅग स्टिच। मग ती एक मोठी असते ती पण बघणार आहेत आणि एक छोटी असते ती पण बघणार आहेत। तर चला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी बघा मी हे 2 सिल्कचे थ्रेड घेतलेले आहेत। आता ज्यावेळेस आपल्याला मोठी झिगझॅग स्टिच बनवायची तर त्यावेळेस आपल्याला काय लागतं, तर एक ना हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपण अशा 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि त्या लाईन मारल्याच्या नंतरून आपल्याला याची सुरुवात कशी करायची, कोणतीही एक लाईन पकडायची आहे, त्या लाईनीच्या वरती आपण जातील, त्याच्यानंतरून एक टाका काढतील, एक टाका एक्स्ट्रा काढतील मागे, हे बघा। आणि आता हे मागे काढल्याच्या नंतरून तुम्हाला काय करायचंय, क्रॉस मध्ये हे तुम्हाला दिसत असेल, क्रॉस मध्ये आपण काय करतात आहे, एक टाका काढला, त्याच्या पुढे एक दुसरा टाका काढला। आता परत आपण तो धागा खेचून घ्यायचा आहे, परत क्रॉस मध्ये आणायचा आहे, सेम परत एक मोठा टाका काढला, एक छोटा टाका त्याच्या बाजूला काढला, धागा वरती खेचून घ्यायचा आणि परत क्रॉस घ्यायचं, परत एक टाका काढला, एक त्याच्या पुढे छोटा टाका काढला, परत क्रॉस, एक टाका काढला, परत एक छोटा टाका, परत क्रॉस, एक टाका, छोटा टाका। याच पद्धतीने तुम्ही ही झिगझॅग स्टिच करू शकता। आणि ही झिगझॅग स्टिच तुम्ही जर कोणाला धाग्यामध्ये जर काम हवं असेल ब्लाउज मध्ये, तर तुम्ही या टाक्याचा वापर करू शकता। हे बघा आपण इथे आता काम कंप्लीट केलेलं आहे, आपण इथे गाठ मारून घेते। हे तुम्ही बघा। आता ज्यावेळेस तुम्ही असं झिगझॅग बनवता तर तुम्ही याच्यामध्ये एखाद मोती लावू शकता, इथे 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 इथे। जर मोती नसेल लावायचा तर तुम्ही याच्यामध्ये फ्रेंच नॉट टाकू शकता इथे। जर अजून काय नाही करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सल्ली नॉट टाकू शकतील। तुम्हाला बरेचसे प्रकार असतात याच्यामध्ये काय डिझाईन भरायचे आहे ते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर राहतील तर तुम्हाला याच्या पुढे बऱ्याचशा नॉलेजच्या गोष्टी मिळणार आहेत, तर तुम्ही आणि व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी मध्ये जे सांगितले असतील त्या तुमच्या मिस नको व्हायला, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता बघा ही झाली आपली सिंगल याच्यामधली झिगझॅग। तर आता आपण करणार आहेत बघा दोन्हीही बाजूनी कशी झिगझॅग करायची ती। आपण आता जी पहिली बनवली ती कशी सिंगल मध्ये बनवली, आता आपण बनवणार आहे डबल मध्ये। तर डबल मध्ये बनवायची पण प्रोसेस सेम आहे। वरच्या पॉइंट पासून एक टाका काढला, एक टाका एक्स्ट्रा घेतला, क्रॉस मध्ये एक मोठा टाका, एक छोटा टाका, परत क्रॉस मध्ये एक मोठा टाका, एक छोटा टाका। आणि हे तुम्हाला जर एकदम परफेक्ट मेजरमेंट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इक्वली मेजरमेंट दोन्हीही बाजूला मोजून घेऊ शकता, की जेणेकरून तुमचा टाका हा एकदम व्यवस्थित येईल। त्याच्यामुळे जर तुम्हाला जमत असेल डायरेक्ट करायला तर डायरेक्ट पण करू शकता। हे बघा तुम्ही आता आपण इथे आलेले आहेत, आता आपण इथे शेवट करूया। तर इथे आपण गाठ मारून घेतील। आता तुम्ही बघू शकतात की माझं बघा जेव्हा खोलते ना मी गाठीसाठी तर काय होते, माझा हा टाका मागे जातो। तर त्यावेळेस काय करायचं असतं,
एक अजून एक एक्स्ट्रा टाका घ्यायचा असतो, म्हणजे जेणेकरून तुमचा हा टाका इथे फिक्स राहतो. याच कारणासाठी मी सांगते तुम्हाला की तुम्ही स्किप करू नका. बऱ्याचशा गोष्टी काम करताना तुम्हाला जाणवतात की अरे हा प्रॉब्लेम मला पण येत होता. आता याचं सोल्युशन तर आपल्याला माहिती झालंच. हे बघा, हे झालं आपलं इथे गाठ मारून. आता परत आपण ज्यावेळेस खाली चाललेले आहे तर आपण काय करतील, परत खालूनच वरती जाणार. जर तुम्हाला खालून वरती जाता येत नसेल तर तुम्ही परत वरतून खाली येऊ शकता. तुमची मर्जी आहे की तुम्हाला कुठून घ्यायचं. आता मी परत काय करेल, खालून वरती जाणार आहे, कारण आपण दोन्हीही बाजूनी झिगझॅग बनवतोय. एक एक्स्ट्रा टाका काढला. आता बरोबर याच्या बीचमध्ये आपण काय करतील, याला काढतील, या टाक्याला बरोबर इथे काढला एक एक्स्ट्रा. परत या साईडला गेले, एक मोठा एक छोटा. परत या बाजूला एक मोठा एक छोटा. मोठा छोटा. परत आपण इथे शेवट केला. बघितलं, आपले इथे दोन्हीही बाजूला ही झिगझॅग झालेली आहे. तर आता आपण इथे काय करतील, गाठ मारतील. तर आता मला इथे गाठ मारण्याच्या अगोदर मी अजून एक एक्स्ट्रा टाका घेते की जेणेकरून माझी ती गाठ आहे मारताना जो खालचा टाका सुटतोय तो सुटणार नाही. मी तुम्हाला नेहमी म्हणते की सिल्क धागा आहे, एकदम सावकाशीनं हाताळा, कारण सिल्क धागा जरासा जरी तुम्ही जास्त टाईटली वगैरे पकडून काम करणार तर तो खराब होणार. हे बघा या पद्धतीने. आता ही ज्यावेळेस तुम्ही गळ्याला जर आउटलाईन केली या पद्धतीची तरी खूप सुंदर दिसतं. आता ही आउटलाईन केल्याच्या नंतरून तुम्ही याच्यामध्ये फ्रेंच नॉट टाकू शकता. तर तुम्ही सिंगलवाली फ्रेंच नॉट टाका, तुम्ही सिक्वेन्सवाली फ्रेंच नॉट टाका, आणि हे टाके तुम्हाला पुढे येणारच आहेत. जे मी आता बोलत आहे ना ते टाके तुम्हाला पुढे येणारच आहेत. आणि त्याच्यानंतरून याच्या बाजूला तुम्ही चेन स्टिचची आउटलाईन मारू शकता, नाहीतर तुम्ही मण्यांची आउटलाईन मारू शकता. तुमच्या कस्टमरला कोणत्या प्रकारचं काम पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे आउटलाईन मारू शकता. तुम्ही इथे जरदोशी पण मारू शकता की जेणेकरून ते अजून चांगलं काम दिसणार आहे. तर हे झालं आपलं दोन्ही बाजूची झिगझॅग. आता मला कमेंट आलेली बघा की तुम्ही झिगझॅग स्टिच दाखवा. तर रेग्युलर याच्यामध्ये जर झिगझॅग वापरली जाते ना तर ही आहे जी मी आता बनवत आहे. आता ती बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचंय तर आपल्याला चेन स्टिच बनवून घ्यायचे. तुम्हाला हे दिसत असेल बघा, हे आपण छोटी चेन स्टिच बनवतोय कारण याला आपल्याला आता कव्हर करून घ्यायचंय. हा, तुम्ही आता याच्यावरती झिगझॅग मारणार आहे तर तुम्ही थोडीशी मोठी साईज घेतली तरीही चालेल. का तर ही जी झिगझॅगची जी चेन स्टिच आहे ती ऑलरेडी काय होणार आहे, आतमध्ये जाणार आहे. हे बघा इथपर्यंत घेतला मी, काय केला इथे गाठ मारून घेते. बरोबर, गाठ मारून घेतल्याच्या नंतरून आता बघा आपण वरती परत वरतून सुरुवात करतील. तुम्ही खालूनही सुरुवात करू शकता, पण तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडंसं वरतून घेते. बघा आता वरतून सुरुवात करताना मी काय केलं, ही जी चेन स्टिच मारलेली आहे त्याच्या एक बाजूला, कुठलीही एक बाजू पकडा, ही वाली ना ते ही, मी एक बाजूला काय करतील एक टाका काढणार. तो टाका काय करेल, ही जी चेन स्टिच आहे त्याला मध्ये घेईल, त्याच्या बाजूला काढेल. त्याच्या बाजूला काढल्याच्या नंतरून परत मी काय केलं, क्रॉसमध्ये आली या बाजूला, परत क्रॉसमध्ये गेली या बाजूला. म्हणजे जी आपण चेन स्टिचची लाईन मारलेली आहे तिला आपल्याला काय करायचं आहे, मध्ये घ्यायची आहे. आणि जो पण आपण टाका काढणार आहे त्या चेन स्टिचच्या एक या बाजूला एक या बाजूला क्रॉसमध्ये वळवत वळवत आपण ही झिगझॅगची स्टिच बनवणार आहे. हे बघित, आणि हे तुम्ही बघू शकता की एकदम फिनिशिंगमध्ये येते, कारण तुमचा हात अलगद आहे खालून, तेव्हाच तुमचा वरती सिल्क धागा येणार आहे. आता हे पूर्ण आपण काय करायचं आहे, याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आहे. हा, आणि ही जी झिगझॅगची स्टिच आहे ते तुम्ही कटवर्कमध्ये यूज करू शकता. बाहीचे जर तुम्ही चौकोन बनवले असतील तर त्या चौकोनला पण तुम्ही या पद्धतीने करू शकता. कारण मी स्वतः एक ब्लाऊज तसा बनवलेला आहे तर खूप सुंदर दिसत होता. तर या पद्धतीने तुम्ही या टाक्याचा वापर करू शकता.
तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारे कोणता टाका कुठे यूज करायचा आहे। तुम्हाला जिथे यूज करायचा आहे तिथे तो छान दिसतोय का अगोदर तो चेक करा, जेणेकरून म्हणजे तुम्हाला परत ते सोडून परत करायला लागणार नाही म्हणून। तर हे बघा या पद्धतीने झालं आपलं हे झिगझॅगचे स्टिच। तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी ही झिगझॅग आलेली आहे, कारण ही झिगझॅग तुम्ही कटवर्कच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ही कंपल्सरी असते, कारण जर तुम्ही कटवर्क बनवत असतील आणि त्याच्या इथे जर तुम्ही चेन स्टिच बनवणार तर ती चेन स्टिच काय होते, सोडली जाते, तिथला जो कपडा असतो ना ती सोडतो। पण जर तुम्ही चेन स्टिच मारलेली आहे त्या चेन स्टिच वरती तुम्ही ही जी झिगझॅग बनवली ती बनवून घेतली आणि त्याच्यानंतरून कापड असेल तो जाळवलं असेल किंवा तो कट केला असेल तर तो त्या चेन स्टिचच्या याच्यातून निघत नाही, कारण आपण त्याला ही झिगझॅग करून तिथे फिक्स केलेलं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहेत। आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2-4 वेगवेगळ्या व्हरायटीचे टाके दाखवेल की जेणेकरून तुमचा क्लास म्हणजे हे जे शिकायचंय ते तुम्हाला जास्त मिळून जाईल। तर बघा हा कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ, तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मी नेहमी म्हणते तसं की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।